नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये 1773 इतक्या मोठ्या संख्येसाठी या ठिकाणी पदभरती जी आहे ती निघालेली होती। तर याची परीक्षा जी आहे ती कधी राहणार आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही देखील यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। तर बघा, गट क आणि गट ड साठी वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली होती। तर बघा, याचा कालावधी दिलेला होता त्या ठिकाणी फॉर्म भरायचा 12 ऑगस्टपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली होती। नंतर ही 2 सप्टेंबर लास्ट डेट जी होती त्यामध्ये 15 दिवसाची वाढ करून या ठिकाणी 17 सप्टेंबर लास्ट डेट ठेवण्यात आलेली होती। तर बघा, लास्ट डेट नंतर जवळपास 2 महिन्यात तुमची परीक्षा जी आहे ती महानगरपालिकेची होत असते। तर आता किती दिवस झाले आहे बघा, 2 सप्टेंबरपासून जर तुम्ही पकडले तर 2 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या ठिकाणी 2 महिने झालेले आहेत। आणि आता जी लास्ट डेट एक्सटेंड झाली होती 15 सप्टेंबर, तर त्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी 2 महिन्याची मुदत संपत आहे। जवळजवळ या ठिकाणी 2 दिवस राहिलेले आहे, पण अजूनपर्यंत या ठिकाणी परीक्षेची अपडेट आलेली नाही आहे। तर नेमकी परीक्षा या ठिकाणी ची अपडेट का येत नाही आहे, या ठिकाणी तुमचे ॲडमिट कार्ड का येत नाही आहे, याच्यामागचे कारण काय? तर आचारसंहिता जी लागलेली आहे तर याच्यामागचे कारण नाही ना। तर बघा, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। तुमची परीक्षा कधी होऊ शकते, तुमची हॉल तिकीट कधी येऊ शकते। तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या पोस्ट आपण बघूया कोणकोणत्या निघाल्या होत्या। तर बघा, लेखालिपिक 32 जागा, लिपिक टंकलेखक 53 जागा, त्यानंतर बघा या ठिकाणी 207 जागा होत्या चालक यंत्रचालकच्या, 381 फायरमॅनच्या जागा, त्यानंतर बघा सर्वात जास्त जागा या ठिकाणी नर्स मिडवाईफरी परिचारिकेच्या या ठिकाणी बघू शकता 457 जागा, स्टाफ नर्सच्या सगळ्यात जास्त। तर अशा प्रकारे विविध पदांसाठी नंतर प्रस्ताविकाच्या सुद्धा 117 जागा भरती निघालेली आहे। आणि 1773 जागा असल्यामुळे या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस देखील तुमचे खूप जास्त वाढलेले आहे। फक्त तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहे। आणि हे जास्तीत जास्त मार्क घेऊन तुम्हाला टॉप लिस्टमध्ये जर यायचे असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा PDF कोर्स मी तयार केला आहे। जर या PDF कोर्समधून तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये याचा जो फुल अभ्यास आहे तो तुमचा तयार होऊन जाईल। कारण की हा PDF कोर्स आपण असा तयार केला आहे की जे परीक्षाभिमुख प्रश्न आहे आणि परीक्षामध्ये येणारे प्रश्न आहेत त्यांनाच आपण या PDFमध्ये कन्सिडर केलेले आहे। त्यामुळे फालतूचे क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या PDFमध्ये येणारच नाही। जे परीक्षेत येणार आहे ते तर प्रश्न आपण समाविष्ट केले असल्यामुळे तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही। आणि आता जे परीक्षेला कमी वेळ राहिलेला आहे त्या कमी वेळात तुमचं प्रिपरेशन 100% होऊन जाईल आणि 180च्या वर मार्क तुम्हाला आरामात मिळून जाणार आहे। तर बघा, तुम्हाला याचा मी डेमो दाखवून देतो। फक्त आपण प्राईस ठेवलेली आहे 50 रुपये, कारण की तुमची परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपल्यासारख्या होतकरू आणि गरीब मुलांना या ठिकाणी मदत झाली पाहिजे म्हणून 50 रुपये फक्त या PDFची प्राईस ठेवलेली आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला PDFमध्ये काय काय प्रोव्हाइड केले जाणार आहे हे तुम्हाला दाखवून देतो। तर सगळ्यात पहिले या ठिकाणी बघा, तुमच्यासाठी या ठिकाणी जनरल सायन्सचे 1000 PYQचा सेट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले गेलेला आहे। या ठिकाणी तुम्ही प्रश्न बघू शकता। या ठिकाणी 61 पेजचा हा PDF आहे आणि 1000 प्रश्न तुम्हाला जनरल सायन्सचे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे। यामधून हमखास प्रश्न जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। भूगोलाचे बघा 500 PYQ या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 1000 GKचे प्रश्न देखील प्रोव्हाइड केलेले आहे। 260चा PDF आहे, पेजेसचा हा PDF आहे। अशाच प्रकारचे या ठिकाणी असंख्य PDF तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये। जर तुम्ही बाकीच्यांकडून ही PDF घ्यायला असाल तर या ठिकाणी तुम्हाला 500 रुपयापर्यंत चार्जेस केला जाऊ शकतो। तर आपण फक्त याची 50 रुपये प्राईस ठेवले आहे। जर तुम्हाला हा PDF हवा असेल तर बघा, या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे तुम्हाला फक्त 9284307184 9284 307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि आम्हाला PDF हवा आहे असे सांगायचे आहे। त्या ठिकाणी तुम्ही 50 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा, तुम्हाला लगेच सर्व PDF या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर बघा, आता बघूया या ठिकाणी अपडेट काय आहे। तर तुमची परीक्षा कधी होऊ शकते बघा, आचारसंहिता लागली असल्यामुळे तुमची एक्झाम होणार नाही असे तुम्ही खूप साऱ्या मुलांकडून ऐकले असेल। पण बघा, आचारसंहितेचा एक नियम आहे, ज्या नवीन भरत्या, नवीन जाहिराती असतात किंवा ज्या पेपरमुळे तुमच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतात
ते या ठिकाणी होत नाही। परंतु बघा, ज्या भरत्या आधीच निघालेले असतात, त्यांचे आधीच नियोजन झालेले असते, त्यांच्या आधीच तारखा ठरलेल्या असतात, तर त्या परीक्षा या ठिकाणी होतात। तर ठाणे नगरपालिकाची भरती खूप महिन्यापासून निघालेली आहे आणि याचे सर्व नियोजन झालेले आहे। तर बघा, त्यामुळे ही भरती जी आहे त्या लवकरात लवकर होणार आहे। तर या ठिकाणी या महिन्यातच तुमची भरती होण्याचे या ठिकाणी चान्सेस आहे, म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात तुमची भरती होणार असल्यामुळे 15 दिवसापेक्षाही कमी दिवस तुमच्याकडे राहिलेले आहे। तर ज्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपला PDF कोर्स विकत घ्या आणि कमीत कमी वेळात या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळवा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।